माझा हा व्हिडिओ मुलींसाठी आहे। माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही मुली मला वाईट कमेंट पण करतील आणि वाईट कमेंट केले तरी चालेल, पण माझ्या ह्या व्हिडिओमधून 4 मुलींचे विचार जरी बदलले तर माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। एकदा एक मुलगी छोटे कपडे घालून घराच्या बाहेर पडत असते, तेव्हा तिचे वडील तिला बोलतात की बाळा, चांगले कपडे नाही आहेत का तुझ्याकडे? तेव्हा ती मुलगी चिडते आणि चिडून आपल्या वडिलांना बोलते, बाबा तुम्ही मलाच कसं काय सारखं बोलता? तुमच्या पोरांना तुम्ही कसंच काय काहीच नाही बोलत? तुमची पोरं हाफ पॅन्टी घालून घराच्या बाहेर पडतात, तरी पण तुम्ही त्यांना काहीच नाही बोलत। आणि मी एखाद्या वेळेस मला अर्धा तास घरी यायला उशीर झाला तर तुम्ही अख्खं घर डोक्यावरती घेता आणि तुमच्या पोरांना रात्रभर 2 वाजेपर्यंत घराच्या बाहेर असतात, तरी पण तुम्ही त्यांना काहीच बोलत नाही, काहीच ओरडत नाही, एका शब्दाने सुद्धा तुम्ही तुमच्या पोरांना काहीच बोलत नाही आणि मलाच कसं काय सारखे ओरडत असता? त्या चिडलेल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून बाबा तिला बोलतात की बाळ, मला सांग, लोखंड आपण कुठे ठेवतो? तेव्हा ती मुलगी बोलायला लागते की बाबा, लोखंड आपण घरामध्ये कुठं पण टाकून देतो। तेव्हा तिचे बाबा अजून तिला एक क्वेश्चन विचारतात, बाळा आपण सोनं कुठं ठेवतो बरं? ती लगेच मुलगी म्हणते, बाबा सोनं आपण लॉकरमध्ये ठेवतो किंवा अशा ठिकाणी लपवून ठेवतो की जेणेकरून इतरांना दिसणार नाही। त्यानंतर त्या वडिलांचं जे उत्तर होतं खरंच त्या उत्तरामधून शिकण्यासारखं होतं। तेव्हा तिचे वडील तिला बोलतात की हाच तर एक फरक आहे तुझ्या आणि तुझ्या भावांमध्ये। मी मुलांना लोखंडासारखं समजतो आणि तुला सोन्यासारखं समजतो, म्हणून तर लोकांपासून तुला लांब ठेवत असतो। त्या मुलीला तिची चूक कळते आणि पटकन घरामध्ये जाते आणि चांगले कपडे घालून बाहेर येते। त्यातून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की तुम्हाला जे लोक बोलत असतात की असे कपडे घालू नको, तसे कपडे घालू नको, शॉर्ट कपडे घालू नको, घराच्या बाहेर कधी उशिरा पडत जाऊ नको, लवकर घरामध्ये येत जा, कुणाशी फोनवर बोलत जाऊ नको, असे लोक असतात ना, ते खरंच ते तुमचे असतात आणि बाकी दुनिया तर आहेच की तुम्हाला उघडं पाहण्यासाठी। आणि ह्या चुकीतून माझ्या ह्या व्हिडिओमधून माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचं मत काय आहे या व्हिडिओमधून मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। मी तुमची कमेंट नक्की वाचेन आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत इथेच थांबूया, नंतर एकदा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय अँड थँक्यू।